तर मित्रांनो बघा, आता आपल्याला तिकीट भेटलेली आहे इथे. ठीक आहे, बँकॉक हातियाची तिकीट भेटलेली आहे. ही स्लीपर सेकंड क्लास स्लीपर AC कोच ट्रेन आहे. ठीक आहे, 31 नंबरचा आपला स्पेशल ट्रेन आहे. ट्रेन नंबर 31 आहे, जी आपल्याला घेऊन जाईल हातिया जंक्शनला. आणि हातिया जंक्शनवरून आपण पडण बेसाडसाठी दुसरी एक ट्रेन पकडणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवतो. आता ऑलमोस्ट आपलं तिकिटिंग झालेलं आहे, फक्त फेअर फाइंड आउट करायचं आहे हातिया जलंग बेसाड. ठीक आहे, तर मॅडम आपल्याला सांगतात, मग आपण नंतर पुढे जाऊ. तर आता आपण तिकीट वगैरे घेतलेलं आहे. तर चला जाऊया आपण मोचित बस टर्मिनलला. आता ही गाडी आपल्याला मोचित बस टर्मिनलला घेऊन जात आहे. ठीक आहे, तर तुम्हाला दाखवतो आता पुढचं प्रवास कसा होणार आहे. हां, तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत नॅशनल स्टेडियमला, जिथे आपलं MBK सेंटर आहे. ठीक आहे, सो लेट्स सी. आता चला आपण प्लॅटफॉर्म नंबर 1ला जाऊया. ठीक आहे, आता BTS पकडून आपल्याला जायचं आहे MBK सेंटरला. तर MBK सेंटरच्या जवळ एकच आहे, जे सियाम आणि नॅशनल स्टेडियम आहे. तर चला आपण ट्रेन पकडून सरळ आपण तिथेच जाऊया. तर चला आता आपण जाऊया MBK सेंटरला. आपली आता ट्रेन आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता ही प्लॅटफॉर्म नंबर 2ची आता ट्रेन डिपार्ट होत आहे. ठीक आहे, माहिती नाही कुठे चालले, पण त्या साईडला चालले आहे. आपल्याला जायचं आहे प्लॅटफॉर्म नंबर 1वरून सियामला. सियामवरून आपल्याला नॅशनल स्टेडियमला पकडायचं. ही आपली BTS आलेली आहे. तर स्वागत आहे तुमचं बँकॉक BTS ट्रेनमध्ये. ही मोचित लाईन आहे, सॉरी ही इकडची सुकुमित लाईन आहे. आणि बघू शकता हे अशा मेट्रो सर्व्हिसेस आहेत तिथे, अशा ट्रेन्स आहेत. Doors will open on the right-hand side of the train. तर मित्रांनो आपल्याला वरती जायचं आहे, खाली नव्हतं यायचं, वरती जायचं होतं. प्लॅटफॉर्म नंबर 4 सुकुमित लाईनचं स्टेशन खाली आहे, त्याच्यावरती आहे सियाम लाईन. सॉरी, go to National Stadium now. Thank you. तर ह्या ट्रेनमध्ये लिहिलेलं सुद्धा होतं नॅशनल स्टेडियम म्हणून. हे बघा, नॅशनल स्टेडियम म्हणून लिहिलेलं सुद्धा आहे. ठीक आहे, तर बघा ही सियाम लाईनची ट्रेन ही अशी दिसते इथून. ठीक आहे,
संपूर्ण लांब लचक ट्रेन आहे ओपन. बघून घ्या आपल्या मुंबई मेट्रो सारखीच आहे. तर बघा मित्रांनो आपण आता आलेलो आहोत MBK सेंटरला. ठीक आहे. तर इथे तुम्हाला दाखवतो मी. इथे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे सर्व जे काय तुम्हाला हवं असेल ते सर्व तुम्हाला इथे भेटू शकतं. ठीक आहे. इन्स्टंट प्रिंटिंगचे शॉप्स वगैरे आहेत तिथे. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे एक्सचेंज करायला. थोडा पैशांचा थोडा शॉर्टेज झालेला आहे. तर बघूया आपण एक्सचेंज करून घेऊया. तर मी US डॉलरला हात नाही लावत आहे. तर आपल्याकडे सिंगापूर डॉलर आहेत 50 सिंगापूर डॉलर बघू शकता तुम्ही. ठीक आहे. तर बघूया आपण ही एक्सचेंज करून बघूया आपल्याला किती देत आहेत. जवळजवळ माझ्या हिशोबाने 1200 तरी आले पाहिजे आपल्याकडे. तर ठीक आहे बघूया 1200 बात तरी आले पाहिजे. तर ठीक आहे बघूया आता किती एक्सचेंज देत आहेत किती नाही. ओके. तर बघत आहात मित्रांनो आपल्याला 1216 दिलेले आहेत. 16 बात आपल्याला कॉईन्समध्ये दिलेले आहेत आणि हे 1200 बात भेटलेले आहेत. चला आता हे खर्च करूया. दुसरं काय आपल्याकडे ऑप्शन नाही. आलो आहे खर्च करण्यासाठी तर खर्च तर करायलाच लागेल. ओके. हां तर मित्रांनो हे बघा हे आहे आपलं MBK सेंटर. ठीक आहे. हा झाला आपला MBK सेंटरचा टूर. हे एक्झिट होता इकडचा. ओके. तर चला आता 7-11मध्ये जाऊया. थोडंसं काय खायला प्यायला बघूया. ओके. आणि मग रूमवरती जाऊया. सर भूपेंद्र थैंक यू फॉर मेकिंग मी रीचिंग सिंगापुर. कहाँ थाईलैंड का ट्रिप था कहाँ सिंगापुर उधर थैंक यू बड़ी फॉर सिंगापुर. हाथ दे उसको हाथ दे. आ गए He's calling me. Singapore has called me. That's why I'm here. हां तर मित्रांनो इथे आपण MBK सेंटरला आलेलो आहोत. तुम्ही बघितलं MBK सेंटर दिसायला एकदम सुंदर दिसतं. खूप चांगलं दिसतं. पण बघून घ्या दिसायला किती चांगलं दिसतंय. पण तुम्हाला सांगू या MBK सेंटरमध्ये प्राइसेस खूप हाय आहेत. म्हणजे तुम्ही इथे चॉकलेट्स बोला काही शॉपिंग वगैरे नाही करू शकत. शॉपिंगसाठी आपलं पटाया बोला किंवा फुकेट बोला हे शॉपिंगसाठी बेस्ट आहे. जर तुम्हाला तिथे चॉकलेट स्वस्तामध्ये भेटत असतील तर प्लीज घ्या. तर चला. हा तर मित्रांनो आता हा आपला थायलंडचा लंच आहे बँकॉकचा. तर बघून घ्या बँकॉकला असा आपण आनंद भवनमध्ये आपण लंच घेतलेला आहे. श्री आनंद भवनमध्ये. ठीक आहे. रोटे ऑर्डर केले आहेत आपण आणि चिकन टिक्का मसाला ऑर्डर केला आहे. तर चला खाऊन तुम्हाला दाखवतो कसं ऑर्डर आहे. ठीक आहे. चला हे आपले KP साहेबांनी काय ऑर्डर केलं आहे साहेब. शेजवान फ्राईड राईस ऑर्डर केलेलं आहे. आणि दादांनी पण तिथे ऑर्डर केलेलं आहे. तर चला मित्रांनो आता आपला व्लॉग आपण इथेच एंड करूया. डे 8. तर तुम्हाला उद्याचा डे 9 दाखवतो. आता आपली मित्रमंडळी उद्या जाणार आहेत. आता पॅकिंग चालू आहे. बघून घ्या. इथे आपले केदार साहेब JP आणि आमचे साहेब आहेत इथे रडत आहेत.